तर राम राम. तर ही आहे सेंट व्हाईट. तर आपण सगळ्यात आधी 3.5 फूट बेडवरती फुलं लावायला चालू केलं होतं. 3.5 नंतर 4 फूट, नंतर 5 फूट. आता हे आहे अंदाजे 6 फूट. म्हणजे दोन्ही झाडांमधलं अंतर हे अंदाजे 6 फूट आहे. तर आपल्याकडं आहे टेक्सासचा पॉवर विडर. तर तो पॉवर विडर ह्या 6 फुटात माती लावाय किंवा मशागत करायला फार त्रास होत होता. तर मग ह्या 6 फुटात म्हणजे इकडून आणि ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी थाप लावायला किंवा झाडांना माती लावण्यासाठी काय करता येईल असं होतं. तर मग आपल्याकडे एक रेझर होता. तर हे रेझर होतं आपल्याकडं. हे रेझर ह्याचं आहे बॅक रोटरीचं रेझर आहे. तर त्याला आपण हे असं ट्रॅक्टरला जोडण्यासाठी, छोट्या ट्रॅक्टरला जोडण्यासाठी हे बनवून घेतलं. अशा पद्धतीने याला काही खाली फन वगैरे नसतो. याला आपण फन वगैरे लावून खाली आणि हे जोडण्यासाठी लहान ट्रॅक्टरला जोडण्यासाठी बनवून घेतलं. आणि अशा प्रकारे ते मशागत करते. अगदी सुंदर पद्धतीने ते मशागत करते. म्हणजे गरज पडली म्हणून आपण हे डोकं चालवलं आणि हे होतं आपल्याकडं रेझर आहेतच त्या बॅक रोटरीला आलेलं. तर त्याचं आपण हे बनवलं, पण त्याचा रिझल्ट इतका छान आहे. रिझल्ट म्हणजे त्याची मशागत एवढी भारी होती. तर ते मोकळं तसं वर येतं आहे ते, पण त्याच्यावरती एक जण समजा उभं केलं तर इतकं छान भारी मशागत होती. अजिबात तण थोडंसं मोठं तण असेल तर राहते, नाही तर बारीक तण अजिबात काहीच राहत नाही. आणि अशा प्रकारे माती लागते. तर ही माती जर थोडीशी दाताळाने ओढून झाडाला लावली तर छान पद्धतीने हे तयार होतं आहे. तर अशा प्रकारे ज्याच्याकडे लहान ट्रॅक्टर आहे त्यांनी ही रेझर तयार करून हे रेझर ऊसालाही छान प्रकारे माती लावल. आणि ह्या फुलांना तर लावत पण फक्त एवढंच आहे की 5 फूट कमीत कमी बेड पाहिजे बेडवर चालण्यासाठी. कारण हा ट्रॅक्टर थोडासा मोठा आहे, ह्याच्यापेक्षाही लहान ट्रॅक्टर आहेत. तर ट्रॅक्टर जर लहान असेल तर काय समजा तो आता एक 2.5 फुटाचा ट्रॅक्टर आला आहे, तो जर त्या ट्रॅक्टरला जर हे जोडलं तर मग हे चालू शकतं. अशा प्रकारे हे आपण रेझर बनवलेला आहे. धन्यवाद.